आज पांडू खास सोडायला आलाय. कोकण रेल्वेचा पावसाळ्याचा प्रवास आहे ना, एकदम अनुभवाने नटलेला असतो. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि एक शॉर्ट ट्रिपवरती आलेलो. थोडंसं गावाला काहीतरी काम होतं, इम्पॉर्टंट काम, त्यासाठी आलो होतो. तर 1-2 दिवसच आपण राहिलो. येताना आपण जामनगर एक्सप्रेसने आलेलो आणि आज आपल्याला निघायचं आहे. तर आज संगमेश्वरवरून जर आपण निघतो आहे तर मंगळवार आणि शुक्रवार 2 दिवस उधना सुरत एक्सप्रेस असते. तर त्या गाडीने आजचा आपला प्रवास आहे. आज आहे मंगळवार, तर 11 वाजताची गाडी आहे. आता प्रॉब्लेम असा आहे, रेल्वेला ती वेळेवर दाखवते आणि वेअर इज माय ट्रेनमध्ये ती 2 तास उशिरा दाखवते. तर एक्झॅक्ट मॅटर काय ते माहिती नाही. मी ॲक्च्युली 8च्या गाडीने जाणार होतो. 8च्या गाडीने आपण गेलो असतो तर मग 9:30 वाजेपर्यंत वगैरे संगमेश्वरला पोचतो आणि 10 वाजेपर्यंत मग संगमेश्वर रेल्वे स्टेशन. पण म्हटलं जर ट्रेन उशिराच आहे तर मग जरा आरामात जाऊ. तर 11 वाजता आपण पोचायचा प्रयत्न करू, कारण दोन्ही ॲपमध्ये डिफरन्स दाखवते. तर बहुतेक ती गाडी 1 वाजताच येईल, कारण व्हेर इज माय ट्रेनवरती असतं शक्यतो नॉर्मली. पण आपण रिस्क न घेता वेळेवर गेलेलं नेहमी बरं आहे. तर सकाळ झाले मंडळी. आता मी जरा चाललो आहे कृष्णादाकडे. फोन नाही लागत आहे, तर रिक्षा वगैरे सांगूया आणि मग 10-10:15पर्यंत निघू. म्हणजे काय अर्धा पाऊण तासामध्ये आपण संगमेश्वर गाठू शकतो आहे. गावाकडचा हा सुंदर परिसर बघू शकतो. आता लावणी वगैरे झाले, लवकरच आपलं गावामध्ये आगमन होईल परत. जमलं तर गणेश चतुर्थीच्या अगोदर एखादी फेरी नक्कीच होईल. कृष्णाच्या घरी जाताना अशी सुंदर अशी पायवाट आहे. आमच्या लहानपणी अशा सगळ्या पायवाटच असायच्या. आता सगळीकडे पाकाड्या झाल्या. पायवाटेने स्लिप नाही होऊ शकत, पाकाड्याने स्लिप होतात. आणि हे कृष्णादाचं घर. चला मंडळी, कृष्णादाकडून जाऊन आलो, थोडा वेळ बसलेलो, तर आता घरी आलो आहे. न्याहारी करूया आणि मग निघूया. टायमावर पोचलेलं कधी पण चांगलं, कारण एखाद्या वेळेस ट्रेनने टाईम रिकवर केला तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे 1 तास अगोदर जाऊया, म्हणजे 12पर्यंत तरी पोचण्याचा प्रयत्न करूया. चला न्याहारी करायला या बाजूला. इकडे बघताय का आलू वड्या मस्त लागतात खायला. त्यामुळे न्याहारी करायला या. सकाळची खास इंटरेस्टिंग भाजी. मस्त झालेत. चला न्याहारी उरकून घेतो, मग भेटतो तुम्हाला. बॅग पॅक झाले, आता निघूया. पाऊस कशाला येतो आता लगेच, बारीक बारीक पाऊस सुरू झाला आहे. इकडे पांडू आला बाय बाय करायला. पांडू बाय बाय बाय. आज पांडू खास सोडायला आला आहे. रोज सकाळी एंट्री असते पांडूची. आज माहिती नाही, आज जरा उशिरा आला. घरातून निघालो आणि छत्री ओली करायला पाऊस आला, तर गेला पण लगेच. मस्त झालं आहे वातावरण, हिरवंगार. आता सर्वांना ओढ लागले गणपती बाप्पाच्या आगमनाचे. आज पांडू मला वाटतं रिक्षापर्यंत सोडायला येणार आहे. कुठे चाललास रे? कुठे चाललास? मुंबईला येतोस? चला कृष्णादा पण आला आहे. आज नवीन एक येतो आहे पाहुणा, बघ मला घेऊन जायचं आहे मुंबईला. चला मुंबई गोवा हायवेला आलेला आहे. त्याबद्दल इकडे संगमेश्वर, रत्नागिरी, गोवा, आणि इकडे आता आपल्याला रेल्वे स्टेशन गाठायचं आहे. हा इकडे नवीन शास्त्री पूल. सकाळचे 11:30 वाजलेत. समोर गाडी थांबले जनशताब्दी. हिचा ऑफिशियल स्टॉप नाही, डायरेक्ट रत्नागिरीला थांबते, पण आज क्रॉसिंगसाठी म्हणून थांबले. चल बाय बाय, येतो लवकर. बाय. हां आता बघूया गटारीला. हां
चालेल चल. हां बोलून घे, बघ येतोय काय. हां चल. आज आहे मंडळी मंगळवार. तर मंगळवारच्या संगमेश्वरवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या म्हणजे सकाळची आपली दिवा पॅसेंजर. तर ती दिवा पॅसेंजर 6:10 टायमिंग आहे. तर ती 6:55 गेले ऑलरेडी. सकाळी 8:50ची आहे जामनगर. आपण आता गावाला आलो ना तेव्हा जामनगरनेच आलेलो. तर ती सकाळची 9ची गाडी आज संध्याकाळी 7 वाजता येणार आहे. म्हणजे बराच उशीर आहे त्या गाडीला. सध्या त्या गाडीचं शेड्यूल गणलं आहे त्यामुळे ती उशिरा होते. त्याच्यानंतर मग 9:50ची नेत्रावती. तर नेत्रावती 10:30 वाजता निघून गेले. त्याच्यानंतर आपली 11 वाजताची आहे उधना. उधना येणार आहे 12:30 वाजता. ती पण 1.5 तास उशीर आहे. त्याच्यानंतर मग परत 12:50ची सिंधुदुर्ग एक्सप्रेस म्हणजे दिवा. तर दिवा एक्सप्रेस पण आज आहे 2 वाजता येणार आहे. ती पण 1.5 वाजता उशीर आहे. मग मांडवी आणि मग रात्री कोकण कन्या आणि तुतारी. तर सगळ्या गाड्यांचं शेड्यूल जरा गणलेलं आहे. जामनगरचं तर खूपच गणलं आहे. म्हणजे आपण आलो तेव्हा पण 6 तास उशिरा होती आणि जाताना तर आता 9 तास उशीर आहे. 9 ते 10 तास म्हणजे भरपूरच गणलेलं गणित आहे. तर उधनाचा टायमिंग आत्ता 12:30 दाखवत आहेत. घरातून निघालो तेव्हा 1 होता. अर्धा तास जरा अगोदर आलं. रत्नागिरीच्या पाठी गाडी आहे. तर बघूया गाडी कधी येते. हे आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन. तर इकडे वरचं सगळं काम केलेलं गेल्या वर्षी. तर आता परत काहीतरी रिपेअरिंग वगैरे चालू आहे. वेलकम टू संगमेश्वर. चला समोरून गाडी आली आहे सुरत एक्सप्रेस. काल रात्री साधारण 10 वाजता ती मँगलोरवरून निघाली आणि आज रात्री 11:40 ती सुरतला पोहोचेल. 1.5 तास उशीर आहे. पुढे बघूया. 7चा वसईचा टायमिंग आहे. आपली आज S2मध्ये बुकिंग आहे 16वा डब्बा. जनरल डबे आहेत बऱ्यापैकी खाली. पाठी 2 आणि पुढे 2 असे 4 जनरल डबे असतात या गाडीला. कधी जर जायचं झालं तर ऑप्शनल गाडी आहे मंगळवार आणि शुक्रवार. चला बाय बाय. हा भाऊ आहे आंबेडमधून ना. आंबेडमधून आहे. तर तो दिव्याला येणार आहे. तर आपली याची बुकिंग आहे. मग आता या गाडीने आपण जाऊया पुढे. S3. हा आपला आला S2. पुढे जायला लागेल. चला फायनली 12:45 गाडी आली. पण मला वाटतं क्रॉसिंगसाठी इथे थांबले. कारण समोरून कशी अजून मांडवी यायची बाकी आहे. दिवा पॅसेंजर बाकी आहे. त्याच्यानंतर एक लक्षद्वीप आहे. त्या गाड्या सगळ्या चिपळूणच्या आसपास असणार सध्या. तर त्याच्यासाठी क्रॉसिंगला थांबले कुठल्यातरी गाडीला. तर आता इथून ही गाडी जाईल सावर्डा. सावर्डावरून चिपळूण खेड, माणगाव, त्यानंतर मला वाटतं रोहा, पनवेल आणि मग वसई असे स्टॉप असतील या गाडीचे. तर ही गाडी कोणती आहे ते बघूया. त्याच्यानंतर मग आपली गाडी निघेल मुंबईच्या दिशेने. सध्या असं आहे गणेशोत्सवाला अजून 1 महिना बाकी आहे. तेव्हा सगळ्या ट्रेनचं गणित गणलेलं आहे. कारण येताना पण आपण 6 तास उशीर आलो जामनगरने. आज जामनगरने तर कहर केलं आहे. कमसे कम 9-10 तास उशीर आहे. तर गणेशोत्सवामध्ये एक्स्ट्रा गाड्या आणि या गाड्या उशिरा कसं काय मॅनेज होणार आहे देव जाणे. ही जी गाडी गेली ना ती मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस. ही निघते हजरत निजामुद्दीनवरून आणि पोचते आपली एर्नाकुळम जंक्शनला. त्या गाडीसाठी क्रॉसिंग चालू होती. आता आपल्याला लगेचच आहे ना पुढे मांडवी आणि दिवा पॅसेंजर कुठेतरी क्रॉसिंगला लागतील किंवा त्या थांबलेल्या असतील क्रॉसिंगला. बघूया कारण इथून लगेच आपला पुढचा स्टॉप आहे सावर्डा. उधना गाडी गेली की त्याच्यानंतर लगेचच आहे ना दिवा एक्सप्रेस येईल, सिंधुदुर्ग एक्सप्रेस. त्याच्यासाठी हे सगळे इकडे माणसं बसलेली आहेत. चला दुपारचे
12:50 झालेत. आपला मुंबईचा प्रवास आज सुरू झाला आहे थेट दुपारी. कोकण रेल्वेचा पावसाळ्यातला प्रवास आहे ना एकदम अनुभवाने नटलेला असतो. म्हणजे सगळीकडे हिरवागार निसर्ग, धबधबे, त्याच्यानंतर पूर्ण पटरीच्या बाजूने झरे, बोगदे, असं सगळं काही तुम्हाला पावसाळ्याच्या प्रवासात बघायला मिळतं. हा आपला मुंबई गोवा हायवे. आरवलीला कोणती तरी ट्रेन गेली, मला वाटतं दिवा होती असेल, दिवा किंवा मांडवी याच्यापैकी एक. 1:15 झालेत. आपण आता पोचलो सावर्डा. सावर्डा ऑफिशियल स्टॉप आहे. आणि पाऊस आला आहे. संगमेश्वरला पाऊस नव्हता, मात्र इकडे पाऊस आहे. गर्दी आहे बऱ्यापैकी, कारण दिवा गाडीचे पण बरेचसे पब्लिक या गाडीला चढणार, त्यामुळे जनरल डब्यामध्ये गर्दी आहे. चला, सावर्डा गेलं. आता नेक्स्ट स्टॉप चिपळूण. पाऊस सुरू झाला आहे. सकाळपासून पाऊस नव्हता, मात्र आता पावसाने सुरुवात केली आहे. एक 1:36 झालेत. आपण आलो आहे चिपळूणला. चिपळूणला ऑफिशियल टायमिंग आहे 11:44. म्हणजे साधारण 2 तास उशिरा गाडी चालली आहे. बघूया पुढे रिकवर केलं तर करेल, अदरवाईज मग ती याच शेड्यूलने जाईल वाटतं पुढे. चिपळूणमध्ये कोणती तरी गाडी क्रॉसिंगला लागले, त्यामुळं आपली गाडी हा दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जाईल.
तिरुवनंतपुरम टू योग नगरी ऋषिकेशला गाडी निघाली. चिपळूणचे वडापाववाले आता सगळे गाडीमध्ये चढतील. ही समोरची गाडी बघताय ना, ही तिरुवनंतपुरम योगनगरी ऋषिकेश. एक 3 दिवसाचा प्रवास करते ही गाडी. चला बाजूला बघताय ना, ही जगबुडी नदी. दोन वाजून 12 मिनटं झालेत. आपण खेडला आलो आहे. ऑफिशियली खेडचं टायमिंग आहे 12:40. म्हणजे आपण साधारण 1.5 तास उशिरा आहे. म्हणजे 15 मिनटं टाईम गाडीने रिकवर केला आहे. असंच पुढे रिकवर करत करत गेली तर 7-7:30पर्यंत आपण वसईला पोहोचू. चला, खेड पण गेलं आहे. तर आता पुढे माणगाव, रोहा, पनवेल, डायरेक्ट वसई. आता थोडंसं झोपूया. एवढी स्लीपरची तिकीट काढले तर झोपतो आणि नंतर बघूया गाडी किती वाजेपर्यंत पोहोचते. वाजून 22 मिनटं. आपण माणगाव जस्ट सोडलं आहे. माणगावचं ऑफिशियल टायमिंग 2:48 आहे आणि 3:20 झालेत. ते अर्धा तास गाडी आता उशिरा चालल्या आहे. ओव्हर केलं आहे टायमिंग, कारण संगमेश्वरला प्रॉपर 1.5 तास उशिरा होती. बघूया, म्हणजे 7-7:15पर्यंत आपण वसईला पोहोचू बहुतेक. चला, आता डबल पटरी झाली. स्पीड पण डबल झाला. 106-107च्या स्पीडने गाडी चालली आहे सध्या.
संध्याकाळचे 6 वाजलेत. आपण आलो आहे पनवेलला. पनवेलवरून जस्ट गाडी निघाली आहे. तर पनवेलचं टायमिंग आहे 4:50. साधारण 1-1.25 तास गाडी उशीर आहे. म्हणजे गाडी माणगावपर्यंत ओके होती, नंतर थोडंसं कॅल्क्युलेशन बिघडलं आहे. असो, 7:30चा वसई टायमिंग दाखवते, म्हणजे साधारण अर्धा तास उशीर आहे. पलीकडे गाडी लागले लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर. संध्याकाळचे 7:20 झालेत. फायनली आपण वसईला उतरलो. गाडी आली त्यातल्या त्यात वेळेवर आली. आता इथून मोठी कसरत आहे वसई नालासोपारा. गर्दी असते भयंकर. त्या गर्दीतून आपण प्रवास करत नालासोपारा गाठायचं आहे. आज गर्दी तशी कमी होती या गाडीला. उधना सुरत एक्सप्रेस. प्लॅटफॉर्म क्रमांक 6वर गाडी लागले. तर आपल्याला आता 2-3 वर जावं लागेल नालासोपारा जायला. गावावरून येताना असं मोठं घेऊन आलं की बरं वाटतं. गावाकडचे खास तांदूळ. वसईला गर्दी बघा ट्रेनमध्ये किती असते. तर आपण ACची तिकीट काढलं आहे. बघूया त्याच्यात तरी चढायला भेटतं का. चला फायनली नालासोपाराला आलो आहे. रिक्षा पकडूया, घर गाठूया. अवनी पण वाट बघत असेल. इकडे बघताय नालासोपारा बसस्थानक. इथूनच बाहेरून रिक्षा मिळेल आपल्याला. चला मंडळी, मगाशी साधारण 8-8:15ला घरी आलो. नंतर जरा चकाचक झालो आहे. आता जेवण वगैरे झालं आहे, तर म्हटलं व्हिडिओ संपवावी. प्रवास छान झाला. म्हणजे थोडी ट्रेन उशिरा होती, पण नंतर टाईम रिकवर करत करत शेवटी आली. ठीक आहे, म्हणजे 1.5 तास उशिरा होती ती, साधारण 1 तास उशिरा आली. आणि 8 वाजेपर्यंत आपण पोचलो फायनली वसईला. तर वसईवरून मग ॲक्च्युली आपण ट्रेनने नालासोपारा गाठलं. नालासोपारा मग रिक्षाने घरी आलो आहे. गावाकडची छोटीशी ट्रिप होती. आणि अवनीकडे काय काय दाखवते का अवनी आहे ते. कसं खोलते बॅग. अवनीची बॅग आहे. हां, आणि असं इकडे रबर आहे आणि तिकडे शार्पनर ना अवनी. तर चला मंडळी, एक छोटीशी ट्रिप होती. जास्त दिवस काय थांबलो नाही आपण. तर हां, हे बघा. तर चला मंडळी, आता घरी आलो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा प्रवासाचा व्हिडिओ तरी ते थांबवतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, काळजी घ्या सर्वांनी. पावसात जाताना सावकाश जावा. बाय बाय. खाली बघा पायाच्या. हां, काय असतं पायाखाली. विंचू आणि साप आणि चिखल. चिकल चिखलासारखा. चिपकली. हां, ओके, काळजी घ्या.